महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने पुन्हा एकदा आपली सजगता सिद्ध केली आहे। दिनांक 21 जानेवारी 2026च्या रात्री सुमारे 10 वाजता गस्ती दरम्यान देवगड समोरील सागरी क्षेत्रात ट्रॉलिंग पद्धतीने अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील एका नौकेवर धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत नौका जप्त करण्यात आली असून त्यातील मासळीचा लिलाव आता सुरू आहे। ही देवगड येथील चमूची परप्रांतीय नौकांवरील चौथी मोठी कारवाई असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 10वे मोठे शिकस्त आहे। महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 आणि सुधारित अधिनियम 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। देवगड परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली। सागरी हद्दीत अंदाजे 16 ते 18 वावा म्हणजेच फॅदम खोलीवर ही नौका मासेमारी करत असल्याचं आढळलं। पथकाची नौका जवळ येताच संशयित नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने वेगवान पाठलाग करून तिला ताब्यात घेतले। ही कारवाई आमच्या विभागाच्या सततच्या सजगतेचं फलित आहे। परप्रांतीय नौकांकडून होणारी अवैध मासेमारी स्थानिक मच्छीमारांच्या हितांना धक्का पोहोचवते आणि सागरी जैवविविधतेचं नुकसान करते, असे किरण वाघमारे यांनी सांगितले। दरम्यान हनुमा वैभवा असे नौकेचे नाव असून मालक नयना एन कुंडेर मलप्पी उडुपी या कर्नाटकातील आहेत। नौकेवर तांडेलसह 7 खलाशी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।